गुरुभ्यो नमः। मांडुक्योपनिषद। अरे मांडूकोपनिषद भाष्यम। हरि ओ पूर्णानंद ज्ञान शक्ति स्वरूपम नित्यम चतुर्था परम आवाज कटतोय. आपण कट कट मध्ये मध्ये ऐकू येत नाही पूर्ण असं. थोडस ते तार बघून घ्या एकदा. माईक बंद माईक बंद करा ना. आता येतंय की हा, आता आला. थोडं एक वाक्य बोलल्यावर कळेल. तेव्हा येतच होता, मध्ये मध्ये कटत होता. रेनमा. पूर्णानंद ज्ञान शक्ति स्वरूपम पूर्ण आनंद ज्ञान शक्ति स्वरूपम नित्यम अव्यय चतुर्था सर्वभोक्तारं वंदे परम पूर्ण आनंद प्रत्येक गोष्टी पूर्ण असतात. पूर्ण आनंद, पूर्ण ज्ञान, पूर्ण शक्ती असे स्वरूप असणारा, नित्य स्वरूपाचा असणारा, अव्यय क्षतिरहित रहित हा श्री परमात्मा आहे. चार प्रकारे सगळं सगळं भोगून घेतो. त्या परमश्रेष्ठ असणाऱ्या पदाने युक्त असणाऱ्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. मांडूक रूपिणा वरुणे चतुरूपो नारायण स्तूयते. मांडूक रूपी असणाऱ्या वरुणाने मांडूक रूप धारण केलं. ते बेंडकोळीचं रूप धारण केलं आणि त्या चार प्रकारच्या रीतीने म्हणजे चार रीतीने नारायण परमात्म्याची स्तुती केली. मंडू मंडूकः मंडाने मडी धातू मडी धातू येते बरं का. मडी धातू म्हणजे मंडन, म्हणजे अलंकार शोभा. मंडूक रूपी शोभायमान असतात. मंडूक हा म्हणजे शोभायमान असतात. असा म्हणजे एक सुंदर स्वरूप धारण केलं प्रणाने आणि तशा रूपाने नारायण परमात्म्याची स्तुती कसं कर. ध्यायन नारायण देवम प्रणवेन समाहितः मंडूकरूपी वरुणः तुष्टा हरिमीश्वरम हरिमव्ययम. ध्यायन नारायणं देवम. नारायण रूपी परमात्म्याचं ध्यान घ्या. प्रणवेन समाहितः प्रणव उच्चारण करत एकाग्रतेने परमात्म्याचं उच्चारण केलं म्हणजे ठीक आहे. मंडूक बेंडकोळी कशी बोलते हे सगळ्यांना माहित आहे. ते गुटर म्हणून ते कबूतर कसं करतो तसं हे टोय 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 टोय. तर त्याच्यामध्ये विशेष करून परमात्म्याचं ध्यान करणं हे मुख्य आहे. पण मंडूकचा उच्चार करतो ते कसं प्रणव उच्चारण करतो. म्हणून प्रणवामध्ये अकार उकार मकार नाद बिंदू घोष शांत अतिशांत असे एवढे असतात. त्यापैकी अतिशांत असणारा असं आणि एक शांत असणारा असं एक ग्रुप आहे. हे प्रणवाचं उच्चारण आहे. त्या दोन्ही प्रणवाच्या उच्चारणाला जे आहे की नाही आठवी पद्धत किंवा सातवी पद्धत किंवा आठवी पद्धत असं म्हणतात. ओम इत्युक्ते तु यत ब्रह्म तदक्षरमुदाहृतम्.
ओम इति उक्तं तु यत ब्रह्म. ओम म्हणून असं सांगितलं असताना जे ब्रह्म त्याकडे जातं की नाही, त्या ब्रह्माचे अक्षर हे नाव आहे. तथ अक्षरमुदाहृत. ते आता का अक्षर शब्द वाच्य असणारा परमात्मा कशाला तिथं ओंकार आणि प्रणव प्रतिपादित होतो म्हणून विचारलं असताना ते सांगितलं. भूतमत्र जगत तस्मात् ओम तस्मात् भगवान हरी. ओतम ओतम त्रोतम, आतून बाहेरून दोन्हीकडून भरलेला, व्यापून असलेला जे परमात्म्याचं रूप आहे की नाही, आतूनही व्यापून भरलेला असतं, व्यापून असते, बाहेरूनही व्यापून. म्हणून जरा ओतम. ओम म्हटलं ओठ. ओठ म्हणजे प्रोत. ओठ म्हणजे उत्तम रीतीने भरलेला जगत. संपूर्ण जगत हे सगळं परमात्म्यामुळे व्यापून आहे. ते भरलेलं आहे, आतून बाहेरून सगळीकडून व्यापून आहे. ओम तस्मात भगवान हरी म्हणून परमेश्वर ओम म्हणतात. तदिदं गुणपूर्त्यैव सर्वम् इत्येव शब्दम्. ते सगळं परमात्म्याचं हे रूप कसं असं कशाने आहे, तर कशामुळे आहे, तर गुणपूर्त्या एव. आतून बाहेरून दोन्हीकडून परमात्म्याचे पूर्ण गुण आढळून येतात, दिसून येतात. म्हणून ओतप्रोत म्हणतात त्याला. हम्म. तदिदं गुणपूर्त्यैव सर्वमित्येव शब्द. त्याचा शब्द वाच्य आहे परमात्मा. परमात्म्याला काय म्हणतात, सर्वम. सर्वं करोति निश्चित्रम अनुसंकीर्तनं तव. सगळं कोणतंही जे आहे पूर्ण होतं ते कशामुळे, परमात्म्यामुळे होतं. आतून बाहेरून सगळीकडून परमात्मा असतो याकरता होत असतो. आविर्भूत भवत्वादी भव भवत्काले. भावी म्हणजे होऊन गेलं, भूत होणार, भवत चालू असत, असे तीन काल असतात. कालेषु एकरूपतया तया हरी. या तिन्ही काळामध्ये परमात्मा एकच सारखं रूप असतं बरं का. हे रूप जे आहे परमात्माने धारण केलेलं जे पहिलं रूप आहे ते की नाही जुनं आहे. जुनं झालंय असं नाही बरं का. चालू असताना ते आहे तसलंच रूप. नंतर होणारं देखील रूप परमात्माचं एकच असते. आपलं तुपलं सगळ्यांचे कसे असतात रूप. भूत काळ झाला म्हणलं की झालं, ते निघून गेलं. मग भविष्यात काळामध्ये जे होणार आहे ते देखील सांगता येत नाही. आपलं सगळं वर्तमान काळामध्ये जे रूप आहे की नाही आपलं, ते मात्र आपल्याला दिसत असतं तेवढंच. वर्तमान वृत्त हे सगळीकडून करून दिसत ते. एकदा ती पण वेळ गेली म्हणलं की नाही, पण तेही पण दिसत नाही. परमात्माचं तसं नाही. भावी काळामध्ये, भूतकाळामध्ये आणि भवत काळामध्ये, तिन्ही काळामध्ये एक रूपतया एकाच रूपाने परमात्मा दिसून येत असतो. सर्वदा नित्य इत्येव इत्येषा. सर्वदा ते सगळे कसे असतात, नित्य असतात. सर्व काळामध्ये एकाच प्रकारचे असतात म्हणून ते नित्य आहे. जुन्या काळामध्ये जाऊ दे हे बदलून जातं हो, मग म्हणलं तर तसंही नसते. कोणत्याही काळामध्ये बघा तुम्ही जसं तसंच असतंय. झालेलं झालेलं काळ ह्याच्यामध्ये तिन्ही काळामध्ये तसं दिसतं. सर्वदा नित्य इत्येषा व्याख्या ओंकारस्य कीर्तिता. हीच व्याख्या ओंकाराची सांगितली. नित्य एक प्रकारे राहणं हे ओंकाराचा अर्थ आहे. ओम म्हणून उच्चारण केला असताना तुम्ही काल जो उच्चारण केला तोच पुन्हा एकदा ओंकार उच्चारण करायला गेला तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काही फरक येतो का, नाही, काही होत नाही. जसं तसाच असतो. ओम इत्याक्रियते अस्मात् ओंकार. त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं ना. तर ओम इत्याक्रियते कोणत्याही गोष्टी ओके म्हणतात ना आपण, ते ओके म्हणजे ओ. हा, हे परमात्म्याला गमत असलेलं आहे असा अभिप्राय घेतलं. ऑल राईट, ओके वगैरे जे आपण म्हणतो की नाही, ते सगळे ओंकाराचं झालं. ओम. हा करा.
असं म्हणायला आदेश जो देत असतो की नाही, पण जे कोणी प्रार्थना करून मागतात की नाही, मागितलेली गोष्ट स्वीकार केलेले पत्करल्यासारखं कशाने कोणत्या कोणत्या शब्दाने उच्चारण केलं जातं, हे केलं जातं ओम या शब्दाने उच्चारण केलं. म्हणून निर्गुण संहिता म्हणून आहे, नैर्गुण्ये संहिता. नैर्गुण्य नावाच्या संहितेमध्ये सांगितलेली आहे गोष्ट. सर्वम् ओंकार एव इत्यन्यस्य, सर्व सगळ्याच्या सगळं ओंकार एव इत्यन्यस्य पूर्णत्व निवार. सगळं काही ओंकार शब्दाने वाच्य आहे, ओंकारानेच वाच्य आहे, युक्त आहे. तर असं म्हणल्यानंतर ओम म्हणल्यानंतर काय पूर्णत्व जे आहे की दुसऱ्या लोकांना कोणालाही हे लागू होत नाही. दुसऱ्या लोकांच्या मध्ये अशा रीतीचं पूर्णत्व नाही आहे. कालच्या काळात, आताच्या काळात, उद्याच्या काळामध्ये जे होणार रूप सारखं एकसारखं राहणंपणा हे दुसऱ्या कोणत्याही देवतामध्ये कोणामध्येही येऊ शकत नाही. मग ओंकाराने खरा वाच्य कोण आहे? परमात्माच आहे. ओंकाराने दुसरे वाच्य होऊ शकतच नाही. म्हणून ही गोष्ट सांगितली. सर्व ओंकार एव इत्यस्य इत्यन्यस्य पूर्णत्व निवारण. पूर्णत्व हे सगळं निवारण केलेलं म्हणजे दूर सरकवलेलं आहे. त्रिकालाप्रतीतत्व, त्रिकाल अतीतत्वेच, अतीतत्वेच म्हणजे तीन काळामध्ये, अतीत काळामध्ये तशैव प्रगतेरपी, त्याच परमात्म्याचं स्वरूप आहे. प्रगतेरपी म्हणजे काय? प्रकृतीपासून, प्रकृतीला धरून प्रकृतीचे देखील हे स्वरूप आहे. म्हणून ओंकार शब्दाने परमात्मा कसं वाच्य आहे की नाही, तसंच त्या परमात्मा बरोबर प्रकृती देखील तशीच वाच्य, तीन काळामध्ये वाच्य असतील. प्रकृतेरपित्रिकालातीतत्वं विद्यते. प्रकृतीला देखील त्रिकाला अतीतत्व, तीन काळाला, तीन काळांचा स्वभाव संबंध ज्या प्रकृतीला देखील लागत नाही, त्या प्रकृतीमध्ये देखील हेच गुण येतात. त्रिकालातीतत्वं विद्यते इति अन्यदिति विशेषण. मग इथं ह्या त्रिकालातीतत्व असणारे जे प्रकृतीचे स्वरूप आहे की नाही, तिला सोडून बाकीचे अन्य, अन्य न अन्य हा, अन्य हा न न्यहा, न्या म्हणजे काय? न्य शब्दाचा अर्थ अधिष्ठित होऊन राहणे, एक्झिस्टन्सी, काल आहे निय शब्दाने. अन्य शब्दाचा अर्थ काय? न न्यहा, जो प्रतिष्ठित काळामध्ये राहत नाही. ज्या काळामध्ये जसं राहायला पाहिजे तसं राहायला पाहिजे. भूतकाळामध्ये भूत विषय म्हणजे होऊन गेलेल्या ह्या संबंधाने, ह्या विषयाने, विशेषणाने युक्त होऊन राहायला पाहिजे. भविष्यात काळामध्ये देखील तसंच आहे. आता वर्तमान काळामध्ये तसंच आहे. त्या तिन्ही काळामध्ये एकसारखं राहणेपणा प्रकृती आणि परमात्म्यालाच आहे. म्हणून अन्य हा म्हणजे शब्दाने इथे कोण घ्यायचं तर ह्या लक्ष्मीला आणि प्रकृतीला आणि परमात्म्याला सोडून बाकीचे, न्य म्हणजे राहणारे, दिसून येणारे. न न तो म्हणजे नाही अर्थ काय होतं? न म्हणजे नाही, नेगेटिव्हनेस. त्यांच्यामध्ये जे स्वरूप आहे किंवा स्वभाव आहे, तसला स्वभाव इतरांच्या मध्ये राहू शकत नाही, असं सांगितलं. प्रकृतेरपि त्रिकालातीतत्वं विद्यते इति अन्यदिति विशेषणम्. परमं यो महद्ब्रह्म, परमं यः परायणं, पवित्राणां पवित्रं यो, मंगलानां च मंगलम वगैरे हे विष्णू सहस्त्रनामामध्ये सांगितलंय ना. परमं यो महद्ब्रह्म, परम म्हणजे सगळ्यांच्या पेक्षाही श्रेष्ठ असणारा ब्रह्म, परब्रह्म. तदेव ब्रह्म परमं कवीनां, तेच परमात्म्याचा ओंकार वाच्य असणारं परमात्म्याचं स्वरूप म्हणजे परमब्रह्म. देखील त्याला जाणून घेतात. पूर्णमदः पूर्णमिदं, पूर्णमदः पूर्णत्व दिसून येणार, पूर्ण आणि पूर्ण असणार, असणार, असणार आणि दिसून येणार अशा तरच दिसून येईल ना. इत्यादिषु प्रसिद्धंच ब्रह्मणः परिपूर्णत्वम्. सगळ्या वाक्यांनी
ब्रह्म परिपूर्ण आहे असं सांगितलं आहे. सर्व एतद ब्रह्म, ते जे परिपूर्णपणे दिसून येणारी गोष्ट आहे की नाही, त्यालाच ब्रह्म म्हणून म्हणावं. ओम इत्येतदक्षरम, ओम इत्येतदक्षरम इदम सर्वम. आता उपनिषदामध्ये सांगायला लागले बघा. उपनिषद देखील हेच सांगत आहे. श्री ब्रह्मादि सकल देहेषु स्थित्वा आदानादिकर्ता यः अयं कश्चित् प्रतीयते जीवानाम् अस्वातन्त्र्यदर्शनात् तोऽपि स एव इति दर्शयति अयमात्मा ब्रह्म. लक्ष्मीदेवी ब्रह्मदेव इत्यादी सकल देवतांच्या मध्ये राहून जो अनादि करता आहे, अनादि कालापासून करता म्हणजे करणारा जो आहे, हं, यो अयम कश्चित प्रतीयते, जो आपल्याला हा दिसून येत असतो की अनादि कालापासून कर्तृत्व रूपाने, कर्तृत्व सामर्थ्य बाळगून जो आपल्याला दिसून येतो, तोच जीवानाम अस्वातंत्र्य, अस्वातंत्र्य दर्शना, सगळ्या जीवांच्या मध्ये तो राहत असतो आणि करून करता सत्ता सगळं तोच असतो. म्हणून याकरता जीव सगळे काही करतच नसतात, स्वतंत्र असतात. याकरता जीवानाम अस्वातंत्र्य दर्शनात सहा अपि स एव, सहा अपि स एव इति दर्शयति. तो देखील, जीव देखील तोच असल्यासारखा आपल्याला दिसून येतो. कारण जीव काही स्वतः काही करतच नसतो. जे काही करतो तो श्रीहरी परमात्माच तिथे राहून करत असतो. म्हणून अयम आत्मा ब्रह्मा, अयम आत्मा. आ- आत्मा म्हणजे सगळीकडून करता भोगता जाता सगळं काही कोण आहे बाबा, तोच आहे. कर्तृत्व शक्तीने संपन्न असणारा श्री हे परमात्मा आहे ना, त्याला श्री ब्रह्मादि सकल देहेषु स्थित्वा आदानादिकर्ता योऽयं कश्चित् प्रतीयते जीवानाम् अस्वातंत्र्यात् तोपि स एव इति दर्शयति. ते दाखवून दिलेलं आहे. सोऽयम् आत्मा, सोऽयम् आत्मा ब्रह्म इति. ओम इत्येतदक्षरम् अक्षरम् इदं सर्वं तस्योपव्याख्यानं भूतं भवतः भविष्यति. ह्याचा अभिप्राय सांगितला. काळामध्ये, भगवत काळामध्ये, भविष्यत काळामध्ये देखील उपव्याख्यान रूपाने ओम म्हणून असं म्हणलं जातं. सर्व ओंकार एव अन्यथा, हा, परमात्म्याला सोडून बाकी जे काही दिसून येतं ते त्रिकाल अतीत असणार असं. तिन्ही काळाने अतीत म्हणजे तीन काळामध्ये राहणं तर आहे ते, तर तीन काळाला सोडून वेगळ्या काळामध्ये देखील तो राहत असतो. तर त्योंकार एव, ते देखील ओंकारच आहे. सर्व म्हणूनच सर्व एतत् ब्रह्म म्हणले. हम्म? हे त्याने भाष्यामध्ये जे हम्म, सर्व एतत् ब्रह्म म्हणून आहेत ना, अयमात्मा ब्रह्म म्हणून म्हणलेलं आहे उपनिषदात. सर्व एतत् ब्रह्म अयमात्मा ब्रह्म सोयमात्मा चतुष्पाद. ह्या आत्म्याला परमात्म्याला चतुष्पाद ना, म्हणजे चार ठिकाणी चार पायाने राहत असतो. भूतकाळामध्ये, भविष्यत काळामध्ये, भवत काळामध्ये, त्याशिवाय असलेला जो काही काळ दिसून येतो तुम्हाला मूल काल, त्या चौथ्या मूल काल रूपाने देखील तोच आहे. त्यावेळेस ते दुसरे कोणी तिथे येऊ शकत नाही बघा चौथ्या काळामध्ये. चौथ्या काळाला म्हणजे काय, मूल रूपाने राहणं, मूल काल रूपाने राहणं. म्हणून हे चार प्रकारे परमात्मा राहत असतो. आणि त्या चार प्रकारच्या त्या परमात्म्याला जाणून घ्यायची इच्छा कोणी, त्या वर्णरूपी मंडूकाने, वर्णरूपाने मंडूक सुद्धा तिथं इच्छा करतो. सोयमात्मा पुष्पा जागरित स्थानो बहिप्रज्ञा, बहिप्रज्ञा सप्तांग एकोनविंशति मुख स्थूलभुक वैश्वानरः प्रथमपादः. तर चार पादामध्ये पहिला पाद कोणता हे विचार सांगायला लागले, दाखवायला लागले. जागृत अवस्था, सुषुप्ती अवस्था, स्वप्नावस्था आणि जागृत अवस्था, सुषुप्ती अवस्था, स्वप्नावस्था हे तीन आहेत.
जागृत स्थानो बही, जागृत स्थानामध्ये बाहेर राहतो. प्रज्ञ हा संज्ञा घेऊन घेऊन राहत असतो. मृत ही जी आहे की नाही, जागृत अवस्था ही एक, सुषुप्ती अवस्था ही दुसरी आहे, स्वप्नावस्था तिसरी आहे. स्वतः ह्या तीन अवस्थेला सोडून बाकीच्या अवस्थेमध्ये म्हणजे मृतावस्था. त्या अवस्थेमध्ये देखील परमात्मा असतो. जीव सगळे या तीन प्रकारामध्ये, तीन मध्ये तीन ठिकाणी राहू शकतो. मृत स्थानामध्ये मात्र जीव राहत नाही बरं का, परमात्मा मात्र असतो. म्हणून चार प्रकारचे परमात्मा आहे. जागरित स्थानो बहिर्ज्ञः सप्तांगः, सात अंग असतात तिथे. एकोनविंशति मुख, 19 मुख असतात. स्थूल भूक, स्थूल पदार्थांना स्वीकार करणार. वैश्वानर प्रथम पाद, हा तो वैश्वान रूपाने असणार आहे की नाही, पाद आहे की नाही, हा, स्थान आहे की नाही. पूर्ण म्हणून परमात्मा जो आहे पूर्ण असतो तिथं सगळीकडे, पूर्ण असतो. पूर्णस्तु हरिदेव एको नान्यत पूर्णं कराच, विनाश प्रगतीं नान्यत कालातीतं पराम. अतीत काल म्हणजे तीन काळ असतात की नाही, त्याच्याहून अतीत म्हणजे त्याला सोडून असणारं स्वरूप जे आहे की नाही, सोडून असणारं स्वरूप म्हणजेच परमात्म्याचं स्वरूप आहे. ते प्रगती वगैरे इत्यादी कोणालाच लागू होत नाही. ते फक्त परमात्म्यालाच लागू होतं. कालश्चैव दिशो वेदाः प्रगत्यात्मानईरिताः. काल, दिशा, वेद आणि प्रगती सगळ्यांना आत्मा नाही, आत्म शब्दाने वाच्य आहे ते सगळे. आत्मान हा हे आत्मशब्दाने वाच्य आहेत सांगितलंय. आत्मा हा अभिमानात तू जीवाना कालातीतता सगळ्यांना काय ते अभिमान असते. मी माझं अशा प्रकारचा अभिमान सगळे जीव करत असतात. म्हणून परमात्मा मात्र तो सगळे अभिमान करून घेत नाही. म्हणून ते लोक जीव सगळे अशा रीतीचा अभिमान ठेवून घेतात, बाळगतात. म्हणून त्या जीवांना कधीही कालातीतता येत नाही. अतीत कालता, वर्तमान कालता, कोणत्याही रूपाने त्यांना राहणे हे लागू होत नसते. परमात्मा मात्र त्या तीन काळाच्या पेक्षाही दुसरं जे काळ असावं की नाही, म्हणून हा काळ देखील त्या परमात्म्याला लागू होतो, मला नाही होत. मृतावस्थेमध्ये तुम्ही असता का? जीव मृतावस्थेमध्ये असतो का? पण जागृत अवस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये, स्वप्नावस्थेमध्ये, तीन अवस्थेमध्ये मात्र तो राहतो. चौथ्या अवस्थेमध्ये मात्र तो राहत नाही. म्हणून कालातीत परमात्मा आहे. परमात्म्याला कालातीत कशाला म्हणतात? तर त्या तीन काळांनाही सोडून असलेला जो समय आहे की नाही, त्यावेळेस देखील तो असतो. हम्म. हे स्वरूप घेण्यासाठी म्हणलो बरोबर. जागरित असतो बही प्रज्ञ, सप्तांग, एकोनविंशति मुख, स्थूलभुक, वैश्वानर स्थूल असणाऱ्या गोष्टींना देखील खाऊन टाकणार, असं भोजन करून स्वीकार करून टाकणार परमात्म्याचा पहिला पाद आहे की नाही जरा त्या वैश्वानराचे 7 अंग आहेत. ते 7 अंग कोणते हे सगळे त्याच्यात दिलेले विशेष हा जाणून घ्यायला पाहिजे का. सप्त अंग, एकोनविंशति मुख, एकोनविंशति म्हणजे 19 तोंड आहेत, 7 मुख आहेत, अंग आहेत, आणि स्थूल असणाऱ्या पदार्थांना देखील स्वीकार करून खाऊन टाकतात. आता ते 7 आणि 19 ही प्रक्रिया तुम्हाला क्रमाने पुढच्या ह्याच्यात सांगतील. त्याला धरून चालावं लागतं. भाषामध्ये ते सगळे कोणते 9 कोणते 19 कोणते ते सगळे दाखवले.
हा. परमात्म्याचं ओंकार स्वरूप कालातीतत्व वर्णन करून इथं सांगतात मांडूक उपनिषदामध्ये. अं, मंडूक रूपाने आलेल्या वरुणाला सांगतो. परमात्म्याला तो विचारत राहतो, त्या परमात्मा जो आहे ते सगळ्या गोष्टी सांगतो. हं? तर हे आज नुसतं सुरू झालेलं आहे काय. सात सात रूप. आता आपल्याला काय ओळखायचंय? सात अंग, 19 मुख. हे एकूण सात 19 किती झाले? 25. 25 मुख म्हणजे सांगतात. म्हणजे भाषामध्ये आचार्य या करतो ते सगळं एकही उपयोग आहे. काळात म्हणत पुढे म्हणा. अरे उद्या एकादशी शंका निरसन का पाठ घेणार? दोन एकादशी आहेत म्हणून उद्या पाठ आहे. उद्या पाठ घ्यायचा. चालेल. आणि दुसऱ्या एकादशीला शंका नाही. शंका घे. हम्म. ज्यांना तर एकच उद्याच्या एकादशी ह्याच्यामध्ये करायची सगळे त्यांनी उद्या करायची का परवा? ज्यांना ज्यांनी एकच करायची ठरवलंय त्यांनी केव्हा करावी, उद्या का परवा? ज्या कारण चांगलं, हम्म. ज्या करणं चांगलं. उद्या. हम्म. आवाज कटतोय का? परवा करणं, मागच्या वेळेस उद्या करणं चांगलं ऐकू नाही आलं पहिल्यांदा सांगितलेलं. रेकॉर्डिंग बंद त्या करा. करणं उद्याची एकादशी करणं मुख्य आहे. हा.